इकडे इंग्रज अधिकारी मॅकोंटॉशला तर आता उमाजी राजा प्रतिशिवाजी वाटू लागला आणि या प्रतिशिवाजीला संपवण्यासाठी त्यांनी नवीन जाहीरनाम्यात राजांना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपये इनाम आणि 400 बिघे जमीन आणि राजांचा सरदार भोजाजी नायकास पकडून देणाऱ्यास 5,000 रुपये इनाम आणि 200 बिघे जमीन असा नवीन जाहीरनामा काढला. बघता बघता कंपनी सरकारच्या कारवाया वाटल्या, पण अत्यंत चपळ आणि काटक असणाऱ्या उमाजी राजांच्या रामोशांपर्यंत इंग्रज पोहोचूच शकत नव्हते. आणि इंग्रज अधिकारी मॅकोंटॉशनी जाणलं, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कडेकपाऱ्यात रानामाळात राहणाऱ्या उमाजी राजांपर्यंत कुणीच पोहोचू शकत नाही. आपण 7 समुद्रापलीकडनं येऊन हिंदुस्थानावर राज्य केलं, पण या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांवर कडेकपाऱ्यांवर राज्य करणं शक्य. या सह्याद्रीवर फक्त रामोशीच राज्य करू शकतात. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगलात फक्त रामोशीच राहू शकतात. आणि अशा ठिकाणी राहणाऱ्या उमाजी राजांपर्यंत फक्त रामोशीच पोहोचू शकतात. हे इंग्रज अधिकारी मॅकेंटॉशनी जाणलं आणि आपल्या कैदेत असणाऱ्या आणि पहिल्यांदा राजांच्या सैन्यात सामील असलेल्या काळू रामोशाला पैशांची लालच दाखवून फितूर केला. राजांचा विश्वासू माणूस नाना रामोशाचा मावस भाऊ असलेला हा काळू रामोशी राजांच्या सैन्यात पुन्हा सामील झाला, ते फक्त राजांना पकडून देण्यासाठीच. आणि मग बघता बघता कुंपणानंच शेत खायला सुरुवात केली. नाना रामोश आणि काळू रामोशानं